हो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एकदम झणझणीत स्वागत आहे. तर बघा मित्रांनो, आज आपण चर्चा करतोय आता 10वी गणित भाग 1 चं जे आपलं पहिलं प्रकरण आहे, दोन चलांतील रेषीय समीकरणे. यामधला सराव संच 1.5 मित्रांनो, ज्याच्यामध्ये शाब्दिक गणित आहेत. शाब्दिक गणित, ती शाब्दिक गणित म्हणली ना डोकं एकदम भिनभिनतं. पण टेन्शन घ्यायचं नाही. जब तक है महेंद्र सर तब तक तू ना डर. डोकं अजिबात भिनभिनलं नाही पाहिजे. एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये आपण समजून घेऊयात की ही शाब्दिक गणितं कशी सोडवायची. तर चला जाऊयात पटकन पुढं. पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचं बेलचं बटन झटक्यान दाबून टाका. बघा, जी पोरं इंग्लिश मिडियमला आहे किंवा सेमी इंग्लिशला आहे त्यांनी टेन्शन घेऊ नका. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून हीच व्हिडिओ तुम्ही इंग्रजीमध्ये बघू शकताय. बघा आता या ठिकाणी इथं बघा, लक्षात घ्या की दोन संख्यांमधला फरक. पहिला प्रश्न भाऊ लक्षात घ्या, दोन संख्यांमधला फरक. आता ही समीकरण सोडवतानाची ट्रिक आहे. काय करायचं, सगळ्यात पहिली गोष्ट प्रश्न नीट वाचायचा. वाचल्यानंतर त्याच्यामध्ये दोन गोष्टी असणार. दोन असणार म्हणजे असणार. दोन मध्ये कशा, दोन संख्या असतील, दोन व्यक्ती असतील, दोन वस्तू असतील, काय पण असेल ते दोन असेल, बरोबर. आणि त्या दोन मध्ये एकाला एक्स म्हणायचं, एकाला वाय म्हणायचं. दोन संख्या असेल तर एका संख्येला एक्स म्हणायचं, दुसऱ्या संख्येला वाय म्हणायचं. दोन व्यक्तींची वय असेल तर एकाचं वय एक्स म्हणायचं, दुसऱ्याचं वय वाय म्हणायचं. दोन वस्तू असतील, एका वस्तूला एक्स म्हणायचं, एका वस्तूला वाय म्हणायचं. विषय संपला. आता इथं काय बाबा, दोन संख्यांमधला फरक. बावड्या दोन संख्या, विषय संपला. म्हणजे इथं दोन संख्या आहेत, एका संख्येला एक्स म्हणायचं, दुसऱ्या संख्येला वाय म्हणायचं. जास्त टेन्शन घ्यायचं नाही. आता या दोन जर संख्या असतील तर याच्यातली एक संख्या छोटी असेल, एक संख्या मोठी असेल. मग मोठ्या संख्येला एक्स म्हणा, छोट्या संख्येला वाय म्हणा. बघा मग इथं तसं लिहा, मोठी संख्या एक्स मानू, मोठी संख्या बरोबर एक्स मानू. आणि लहान संख्या जी आहे, लहान संख्या छोटी संख्या जी आहे त्या छोट्या संख्येला आपण वाय मानू. झालं बाबा. आता मी म्हणलं, एकाला म्हणलं एक्स, एकाला म्हणलं वाय. याच्यानंतर काय, याच्यानंतर या समीकरणामध्ये, या गणितामध्ये दोन कंडिशन दिले असतात, दोन अटी दिलेल्या असतात. त्या दोन अटींवरून दोन समीकरण तयार करायची आणि ती सोडवायची. विषय संपला. आता काय अटी बघा. पहिलं काय, दोन संख्यांमधला फरक 3 आहे बावड्या. फरक म्हणजे काय, पहिली अट बघा. पहिली अट लिहा सटासट. पहिली अट काय बाबा, दोघांमधला फरक. भावड्या फरक म्हणजे वजाबाकी. ती वजाबाकी जी आहे ती 3 आहे. फरक 3 आहे म्हणजे वजाबाकी 3 आहे. याचा अर्थ मोठी संख्या एक्स वजा लहान संख्या लक्स म्हणजे वाय बरोबर फरक आहे 3. याला म्हणायचं एक नंबर इक्वेशन तयार झालं आहे आपलं. आता दुसरं इक्वेशन तयार करून घेऊया आपलं. आता दुसरी अट, दुसऱ्या समीकरणासाठी दुसरी अट लिहायची. इथे लिहायचं दुसरी अट. दुसरी अट लिहा फटाफट. दुसरी जी अट आहे, आता या दुसऱ्या अटीनुसार जर का आपण विचार केला, टेन टेन टेन, ये लड़का आ गया बीच में, देखो ये लड़का कौन है, ये बहुत ही डेंजर लड़का है, बीच बीच में आता है लेक्चर के लिए, सेशन देखने के लिए. तो देखो आता इथं बघा, पहिली अट आणि दुसरी अट. आता दुसरी अट काय बाबा, दुसरी अट दिलेली आहे असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज आहे 19. मोठ्या संख्येची तिप्पट, मोठी संख्या आहे एक्स, तिची तिप्पट लिहायची 3x बरोबर. मोठ्या संख्येची तिप्पट म्हणजे 3x आणि लहान संख्येची दुप्पट, लहान संख्या y, तिची दुप्पट म्हणजे 2y, यांची बेरीज आहे 19. याला म्हणायचं भावा तू नंबर 2. अशा प्रकारे समीकरण 1 आणि 2 आपल्याकडे तयार झालं. भावड्या आता या दोघांना तुला सोडवायचंय. बाकी काय मोठा एव्हरेस्ट झेंडा लावायचा नाही, दोघांना सोडवायचंय आणि एक्स आणि वायच्या किमती काढायच्यात. एक्स ची किंमत म्हणजे मोठी संख्या, वाय ची किंमत म्हणजे छोटी संख्या. ओके. आता बघा, मग आता यांना दोघांना सोडवण्यासाठी तुम्ही क्रेमरची पद्धत वापरा किंवा चलाचा सहगुणक समान करा. आपण चलाचा सहगुणक समान करू. कोणाचा करायचा, एक्सचा करायचा का वायचा करायचा, कोणाचा पण करा, वायचा करू. खाली 2y वर पण 2y पाहिजे. मग या वायच्या जागेवर 2y जर मला आणायचे असेल तर मला कितीने गुणावं लागणार आहे वायला, 2ने. मग एकट्या वायला नाही, अख्ख्या समीकरणाला भावड्या 2ने गुणायचं, सगळ्यांना 2ने गुणून टाकायचं.
2 व्हायला नाही तर अख्ख्या समीकरणाला आपण काय करू, 2ने गुणून टाकू. म्हणून समीकरण 1 गुणिले 2 करू. आणि तर तसं लिहायचं, समीकरण नंबर 1 गुणिले 2 करू. समीकरण 1 ला जर का 2 ने गुणलं तर काय होईल, 2 गुणिले x 2x वजा 2 गुणिले y 2y बेत्रिक 6 झालं. याला म्हणायचं इन मीन समीकरण नंबर 3. बावड्या समीकरण 3 तयार झालं. आता 3 आणि 2चा विचार करा. हिथं 2y हिथं 2y इथं वजा 2y इथं अधिक 2y वजा अधिक वेगवेगळी चिन्ह असेल तर या दोन समीकरणांची बेरीज करायची. कारण बेरीज केल्यावर 2y कट होतील. मग तसं लिहायचं, समीकरण नंबर 2 अधिक समीकरण नंबर 3 करू. 2 अधिक समीकरण 3 करू. आता समीकरण 2 काय, हे बघा, 3x अधिक 2y बरोबर 19. इथं लिहायचं 3x अधिक 2y बरोबर 19 अधिक समीकरण नंबर 3 काय, 2x वजा 2y बरोबर 6. मग इथं लिहायचं 2x वजा 2y बरोबर 6. आता बघा 3 आणि 2 किती झाले बाबा, 5x अधिक वजा 2y कट 19 आणि 6 झाले 25. x आपल्या जाग्यावर 25 आपल्या जाग्यावर, हे 5 गुणिले पलीकडे गेले भागिले x बरोबर 5 5 25. x बरोबर किती आलं, 5 आलं. आता आपल्याला y ची किंमत काढायची. मग y ची किंमत काढण्यासाठी बावड्या ही जी x ची किंमत आहे तिला समीकरण 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा, 3 मध्ये ठेवा, जिथं पाहिजे तिथं ठेवा. चला आपण समीकरण 1 मध्ये ठेवू. ओके, x बरोबर 5 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये ठेवू. 2 मध्ये ठेवलं तरी चालेल, मला काहीच प्रॉब्लेम नाही. 1 काय बाबा, x वजा y बरोबर 3 आहे. मग इथे लिहायचं x वजा y बरोबर 3. x ची किंमत आहे 5 वजा y बरोबर 3. वजा y आपल्या जाग्यावर 3 आपल्या जाग्यावर अधिक 5. त्याला म्हणायचं बावड्या तू इथं काय करते, चल निघ चल पलीकडं, चल निघ चल. तो याला अधिक झाला वजा 5 झाला. वजा y बरोबर 3 वजा 5 वजा 2. 3तून 5 जात नाही, 5तून 3 गेले 2 आले. मोठी संख्या 5, तिच्या अगोदर वजाचं चिन्ह, म्हणून उत्तराला वजाचे चिन्ह. वजा y बरोबर वजा 2, दोन्हीकडची चिन्ह बदलली. y बरोबर आपल्याकडे आलं 2. अशा प्रकारे x बरोबर आपल्याकडे 5 आहे आणि y बरोबर 2 आहे. x बरोबर 5 म्हणजे मोठी संख्या 5, y बरोबर 2 म्हणजे मोठी संख्या 2. याचा अर्थ त्या ज्या संख्या आहेत 5 आणि 2 आहेत. चला याचा झटकन स्क्रीनशॉट मारून घ्या. ओके, चला झटपट पटापट स्क्रीनशॉट मारा खटाखट. ओके, तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आता आपण आजच्या चर्चेमध्ये मी तुम्हाला कशा प्रकारे सोडवायची ही जी समीकरण आहे, शाब्दिक गणित कशी सोडवायची हे बघितलं. याच्यातलं एकच गणित बघितलंय मी. आता तुम्हाला जर सगळी गणितं बघायची असेल तर टेन्शन घेऊ नका, सगळ्या गणितांवरची व्हिडिओ रेडी आहे. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी पहिल्या प्रकरणातले सगळे सराव संचाच्या लिंक दिल्यात. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सगळे सराव संचाचे पूर्ण बघू शकताय. संपूर्ण सराव संच 1.5 ची सुद्धा लिंक आहे. 1.5 च्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण 1.5 जो आहे तो त्या व्हिडिओ लिंकवरती तुम्हाला बघायला मिळेल. आणखी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला इंग्लिश गणित विज्ञान अवघड जात असेल, इंग्लिश गणित विज्ञानाचा जर तुम्हाला ऑनलाईन क्लास लावायचा असेल तर काळजी करू नका. आपण आपल्या ॲपवर तुमच्यासाठी ऑनलाईन क्लास सुरू केलेला आहे. आपल्या ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी. क्रिएटिव्ह मॅथ मराठी या ॲपवरती आपण ऑनलाईन क्लास सुरू केलाय. तुम्ही प्ले स्टोअरवरती जाऊन सुद्धा हे ॲप डाउनलोड करू शकताय किंवा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपला ॲप डाउनलोड करू शकताय. या ॲपवर रोज 8 ते 9 आपला ऑनलाईन लेक्चर असतो. 8 ते 9. तर तुम्ही दररोज 8 ते 9, कधी कधी टाइम बदलतो, आज कदाचित थोडासा टाइम लवकर असेल वगैरे, पण रोज 8 ते 9 आपला क्लास असतो, सोमवार ते शनिवार. आणि तुम्ही ऑनलाईन क्लास जॉईन करू शकताय. आणि याची फी किती, फक्त रुपये 199, म्हणजे फक्त 199 रुपयामध्ये तुम्ही हा जो ऑनलाईन क्लास आहे तो परचेस करू शकता. 199 रुपयात क्लास लावू शकताय. तर आत्ताच तुम्ही आपला ॲप डाउनलोड करा आणि ॲप डाउनलोड करून हा 199 रुपयाचा जो काही कोर्स आहे तो जॉईन करा. बरेचसे मुलं जे आहेत त्यांनी ऑलरेडी कोर्स जॉईन केलेला आहे. तुम्ही पण जॉईन करा आणि चांगला अभ्यास करा. ओके मित्रांनो, आजच्या चर्चेत तिथेच थांबूयात. बाय सर्वांना, धन्यवाद.